तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी विथ पालक गठ्ठे। तर सगळ्यात आधी इथे मी पालक कट करून घेणार आहे बारीक अशी। तुम्ही बघत आहे ह्या साईजचे मी 4 कांदे घेतलेले आहेत, लांब लांब कापून घेतलं आहे। ह्याला मी आता फ्राय करणार हलकं तेलामध्ये। मग जसं ब्राऊन कलर आला मग ह्याला मी थंड करून मिक्सरला वाटून घेणार आहे, ह्याची पेस्ट बनवणार आहे। बघत आहे ना, कांदा आपला एकदम हलका ब्राऊन झालेला आहे। आता मी गॅस बंद करते, मग ह्याला आपण थंड करून मिक्सरला वाटून घेऊ। तर माझ्या मदरला तुम्हाला कांदे दाखवलेत भाजून, तर आता आपण टोमॅटो भाजून घेऊया तसेच ब्राऊन। पालक चॉप करून झाली आहे आणि आपले कांदे टोमॅटो सुद्धा भाजून झाले। तर आता आपण इथे बनवणार आहे गठ्ठे पालकचे सगळ्यात आधी। तर मी इथे 250 ml च्या कपने 1 कप बेसन घेतले। आता याच्यात टाकणार आहे पालक, बारीक चॉप केलेली आहे ही पालक। थोडीशी कोथिंबीर। आता याच्यात टाकणार आहे मसाले, मीठ, हळद, मिरची थोडीशीच टाका, कारण परत आपण ग्रेव्ही बनवताना सुद्धा मिरची टाकणार आहे। धना जिरा पावडर, थोडासा जिरा, चिमूटभर हिंग। आता याला पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं। आता हे आपलं पीठ असं रेडी आहे। आता मी पामवर थोडंसं तेल लावलं आणि याच्यातून थोडासा असा भाग घेऊन असे छोटे छोटे गोलाकार करून आपण ठेवणार आहे। आणि एका साईडला पाणी सुद्धा तापायला ठेवायचे। तर असे छोटे छोटे रोल मी बनवून ठेवलेत। इकडे मी पाणी सुद्धा तापायला ठेवलेलं, त्याला बॉईल आलाय। तर आपण हे राऊंड जे बनवून ठेवले होते ते आता याच्यात सोडूया आणि 10 ते 15 मिनिट याला शिजवून घ्यायचं याच्यातच। हे शिजतात तर तोपर्यंत आपण देऊया फोडणी। तर मी इथे फोडणीला ठेवलेली आहे एक कढई। कढईत टाकते राई, जिरा, कढीपत्ता, आणि आपण जे कांदे टोमॅटो भाजून घेतलेले ते वाटून घेतले त्याची पेस्ट टाकते। तर इथे मी टाकते कांदे टोमॅटोची प्युरी, प्युरी फिरवून घ्या। आता या प्युरीला तेल सुटू द्या, फिरवून घ्या। तर या ग्रेव्हीला तेल सुटले, याच्यात मी टाकते आता मसाले। अर्धा चमचा भुजवर मसाला टाकते मी ह्याच्यात, याची रेसिपी मी आता तुम्हाला सांगेनच। आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर टाकते, मीठ चवीनुसार, हळद आणि धना जिरा पावडर एकदम थोडीशीच टाका, कारण आपण गठ्ठे बनवताना ऑलरेडी टाकलेली आहे। फिरवून घ्या। तर भुजवर मसाल्यासाठी जर तुम्ही घरी बनवताय तर 3 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या लाल मिरच्या घ्याव्या लागतील तुम्हाला, खोबरं घ्यावं लागेल, राई, जिरा, धने कच्चे आणि सगळे गरम मसाले। थोडासा कांदा तळून टाकला त्या मसाल्यामध्ये आणि ओबडधोबड वाटून घ्या, तो मसाला रेडी होतो। तो मसाला जर तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीला टाकला तर टेस्ट तंदुरीसारखा येतो। तर तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान येतो याचा। आता ग्रेव्हीला तेल सुटलंय, आता याच्यात टाकूया
शेवग्याच्या शेंगा. आमच्या गावी कर्नाटक साईडला याला लुगिकाई असं बोलतात कन्नडमध्ये. हे असं झालंय. आता याच्यात टाकूया थोडंसं पाणी. तर आता याच्यात टाकते 1 कपभर पाणी. आता याला शिजू द्या. तर तुम्ही बघू शकता हे गठ्ठे शिजले आणि मी गॅसचं फ्लेम बंद केला आहे. आता याला थंड करून कापून घेणार आहे मी. भाजीत जेव्हा शेवग्याच्या शेंगा शिजतील तेव्हाच आपण हे गठ्ठे टाकणार आहे, कारण हे गठ्ठे आपण ऑलरेडी शिजवून घेतले आहेत. शेंगा शिजलेल्या आहेत, जास्त नाही शिजवायच्या. आता मी टाकते गठ्ठे. आता 2 ते 3 मिनिटच फक्त भाजी शिजवून घ्या, मग आपली ही भाजीसुद्धा रेडी असेल. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे ही रेडी. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.